सध्या आपल्यातील बऱ्याचशा व्यक्तींना अशक्तपणा, थकवा, कमजोरी, जोश कमी होणे, रोज पोट साफ न होणे, हातपाय दुखणे, हाडे ठिसूळ होणे, नेहमी थोडं जरी चाललं तरी धाप लागणे, कोणतेही काम करताना नेहमी थकवा येणे, उत्साह वारंवार नसणे, यासोबतच शरीरातील उष्णता वाढून बऱ्याचशा व्यक्तींना मूळव्याध हा आजार पाहायला मिळतो किंवा या अशा दिवसामध्ये बऱ्याच व्यक्तींना डिहायड्रेशन होऊन किंवा इतर काही कारणामुळे जुलाब लागतात। अशा व्यक्तींना आजचा उपाय अत्यंत रामबाण ठरणार आहे। सोबतच बाजारात मिळणारी केळी कोणती घ्यावी, ती ओरिजिनल आहे की नाही ती कशी ओळखावी, सोबतच ती कोणत्या वेळी खावी आणि केळी खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये, यासाठी आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, आरोग्य संजीवनी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजचा या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओस लाईक करा। मित्रांनो, केळी ही वर्षभर आपणास उपलब्ध असते। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी ही केळी घरातील लहान मुले ते वयस्क व्यक्तींना यांना अत्यंत वरदान मानली जाते, कारण केळीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह तसेच विटामिन ए, बी, सी, डी, ई हे घटक असतात। ज्याही व्यक्तींना रक्ताची कमतरता आहे, ॲनेमिया आहे, अशा व्यक्तींनी रोज एक केळी खाणे फायदेशीर ठरते। केळ्यामुळे रक्तातील हेमोग्लोबिनचे प्रमाण वाढते। नियमित केळी खाल्ल्यामुळे केळीमधील असणारे कॅल्शियम, लोह घटक हाडांचा ठिसूळपणा न वाढवता कमी करण्यास मदत करतात। तुम्हाला जर पोट साफ होण्याची समस्या असेल तर अशा वेळेस केळी खाल्ल्याने खूप फायदा होतो। याने स्नायूंची हालचाल, आकुंचन, प्रसरण व्यवस्थित होऊन आतड्यामध्ये साचलेला जो मल आहे तो पुढे ढकलण्यास मदत होते। बऱ्याच व्यक्तींना केळी खाल्ल्यानंतर अजीर्ण होतं। अशा वेळेस आपल्या घरामधील जे वेलदोडे असतील ते त्यावरती खाल्ले 5 ते 6 दाणे तर अजीर्ण कमी होतं। बऱ्याच व्यक्तींना डिहायड्रेशन होऊन किंवा इतर काही कारणामुळे जुलाब होतात किंवा हगवण लागते। अशा वेळेस त्या व्यक्तींनी, ती मोठी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीने 3 ते 4 केळी जुलाब झाल्याच्या नंतर खावीत, तर याने लागलेले जुलाब कमी होतात। तसेच अगदीच लहान मुले असेल तर 1, थोडे मोठे असेल तर 2 केळी खायला द्यावी। ज्यांना वारंवार अशक्तपणा, थकवा, कमजोरी जाणवते अशा व्यक्तींनी ही 2 केळी रोज 1 कप दुधाबरोबर नियमित सकाळी उठल्याबरोबर जर खाल्ली तर अशक्तपणा, थकवा, कमजोरी, जोश कमी असणे हे सर्व वाढेल। केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? केळी ही एकदम सकाळी व रात्रीच्या वेळी खाऊ नये, कारण यामुळे कफ होण्याची शक्यता असते। तसेच सर्दी, खोकला झालेला असताना केळी खाऊ नये। यासोबतच केळी खाल्ल्याच्या नंतर लगेचच पाणी पिऊ नये, कारण असे केल्याने सर्दी होते। केळी खाल्ल्याच्या नंतर साधारणतः अर्ध्या तासाच्या नंतरच पाणी प्यावे। बाजारातून केळी आणताना ती नैसर्गिकरित्या पिकवलेली आहे की नाही ते पाहावे। जर तुम्हाला कच्ची केळी जर उपलब्ध झाली तर ती घरी आणून आपल्या घरी नैसर्गिकरित्या तुम्ही केळी पिकवून खाऊ शकता। केळी खरेदी करत असताना ती केळी हिरव्या दांड्याची आणि दिसायला पिवळी, धम्मक, सोनेरी केळी इथिलीन सोल्युशनमध्ये बुडवून किंवा कॅल्शियम कार्बोइड ही रासायनिक पावडर टाकून कृत्रिमरित्या पिकवलेली असतात। ही केळी दिसायला जरी सुंदर असली तरी ती आरोग्यास अहितकारक असतात। म्हणून केळी खरेदी करताना पिवळ्या दांड्याची आणि केळ्यावर थोडे काळे ठिपके पडलेली केळी घ्यावीत। ही केळी नैसर्गिकरित्या पिकवलेली असतात। बऱ्याच व्यक्तींना मूळव्याध हा आजार होतो। हा आजार होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील उष्णता वाढणे, जास्त बैठे काम करणे किंवा आहारामध्ये अतिप्रमाणात उष्णताजन्य पदार्थ, मसालेदार, तिखट पदार्थ इत्यादी खाण्याची सवय असणे किंवा इतर व्यसन असणे, अशा कारणामुळे मूळव्याध होतो। वेळीच काळजी घेतली गेली नाही तर याचे प्रमाण वाढतं आणि आपल्या शरीरास याचा खूप त्रास होतो। तुम्हाला जुना मूळव्याधाचा त्रास असेल किंवा नुकताच त्रास सुरू झालेला असेल, अशा व्यक्तीने सकाळचे आणि दुपारचे जेवण झाल्याच्या नंतर फक्त 2 केळी सावकाश खावी। त्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नये। 3 दिवसात रिझल्ट मिळेल। सलग 30 दिवस हा उपाय केल्याने मूळव्याध बरा होईल। फक्त हा उपाय करत असताना खाण्यामध्ये हे पदार्थ खाऊ नये: दही, बाजरी, उडीद, पांढरा भोपळा, पिकलेला आंबा, मांस, मटण, अंडी, तेलकट, मसालेदार, चमचमीत, तिखट पदार्थ खाणे टाळावे। सोबतच वमन करणे, मलमूत्र यांचा जो अवरोध आपण करतो तो करू नये आणि जागरण करू नये। अशीही आपल्या आरोग्यास उपयुक्त असणाऱ्या केळीचे काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले। आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओस लाईक करा, गरजू व्यक्तींना शेअर करा।